विरार शहरातील फुलपाडा परिसरात पुन्हा एकदा एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे गेल्या एकच आठवड्यात 6 हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक टीमच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे। सलग हत्या घडत असताना गुन्हेगारांवर अंकुश का बसत नाही? पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडते आहे का? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। नागरिकांनी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची आणि या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी केली आहे। दरम्यान या घटनेमुळे फुलपाडा परिसरात भीतीचे सावट पसरले असून पोलीस पुढील तपास करत आहेत। खरं तर मला काहीच कल्पना नव्हती। माझे पती बाहेर गेलेत, मुंबईला गेले, तर त्यांना कोणीतरी फोन केला की असं असं आपल्या अनिरुद्ध अपार्टमेंटच्या समोर एक वृद्ध व्यक्ती पडलेली आहे। तर मग मी पोलीस स्टेशनला फोन करायचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन काय लागला नाही। मग मी नाईलाजाने 112 वर कॉल केला। मी 112 वरून इकडचा कनेक्ट झाला, विरार पोलीस स्टेशन मधून कनेक्ट केला आणि मग माझ्याशी बोलणं झालं। मग मी पण 10 मिनिटात पोहोचली, ते पण तसे झाले पोलीस। ही जागा कोणाची आहे काय? ही जागा मालक तर हेच आहे, ते बघा। तो घटना भेटला काय माहिती नाही आम्हाला, आणि मी माझ्या मुलग्याने फोन केला म्हणून शेतावरनं आलो। बारोण्याला शेत आहे आमचं, तिकडे गेलो। ही जागा तुमची आहे? हो, भावाची आमच्या। बॉडी पाहिल्यानंतर असं वाटतं 5-6 दिवसापूर्वी काय ते काय कल्पना नाही, आम्ही रोजचा येऊन बघून जायचो, पण मला कल्पना नव्हती तेवढं काय आपल्याला तेवढे अंदाज नाही। धन्यवाद।